ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊ उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी आता रविराजांना बोलून काय सांगितलं आहे आणि रविराज पडले आहेत काय ते आपण या भागात पाहू. सायली मधुभाऊंना भेटायला आली पण मधुभाऊंच्या तोंडावर कोणी मास्क काढलेला असतो. विचार करते की इतके दिवसानंतर मी इथे आली पण त्यांच्या तोंडावर मास्क नाही. सायलीचं मॉनिटरवर लक्ष जातं तेव्हा इथे समजतं की मॉनिटरच्या डिस्प्लेवरनं समजतं की मधुभाऊंची तब्येत खालावली गेली. त्यामुळे ते सायली डॉक्टरांना बोलवते. ते सायलीला कळत नसतं की मधुभाऊंना काय सांगायचं. त्यामुळे ती त्यांची तब्येत खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिथे डॉक्टर यायला लागतात आणि डॉक्टर बोलला यांचा मास्क कोणी काढला. मधुभाऊंची तब्येत क्रिटिकल बोलल्यानंतर सायली अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला बोलायला लागते की तुम्ही लवकरात लवकर इकडे या, मधुभाऊंची तब्येत खराब झालेली आहे. घरामध्ये सदाशिव आणि मैनावती यांचा ड्रामा चालू असतो. ते सांगायला लागतात की आम्हाला माफ करा, आम्ही चोरी केली आहे. पूर्णाही सदाशिवला सांगायला लागते की तुम्ही प्रत्येक टायमाला चोऱ्या माऱ्या करता आणि त्यामुळे आम्हाला त्रास होतो आणि त्यात जास्त त्रास तुमच्या मुलीला होतो आणि या सगळ्यामध्ये लवकरात लवकर तुम्ही सुधारा. नंतर मैनावतीने सदाशिव सांगायला लागतं की आम्ही असं काहीच पुढे आता करणार नाही. त्यामुळे अर्जुन पूर्णाईला सांगतो की इथे मधुभाऊंची तब्येत पूर्ण खराब झालेली आहे. तर इथे पूर्णाई सांगायला लागतं की तू इथनं तिकडे लवकरात लवकर जा कारण की त्यांना तुझी गरज आहे. पण इथे सायली मधुभाऊंना सांगत असते की तुम्ही लवकरात लवकर सांगा की माझे आई वडील कोण आहेत. त्या टायमाला ते डॉक्टर येतात आणि डॉक्टर बोलायला लागतात त्यांची तब्येत ते क्रिटिकल नाही तर सुधारत आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला खूप आनंद होतो आणि टायमाला करते की सायलीला की मधुभाऊ हालचाल करतात आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे आणि ती सायली बोलायला लागते मधुभाऊ तुम्हाला काय सांगायचं आहे. त्या टायमाला मधुभाऊ हात करायला लागतात आणि बोलायला लागतात की रविराज आणि त्या टायमाला इथे सायली बोलायला लागते की तुम्हाला मधुभाऊंना भेटायचं आहे. सायली मधुभाऊंना बोलायला लागते तुम्हाला रविराजांना भेटायचं आहे. ते डॉक्टर सांगायला लागतात त्यांची तब्येत सुधारत आहे आणि त्या लवकरात लवकर विचारा त्यांना काय सांगायचं आहे. ज्यांना त्यांना बोलवायचं असेल तुम्ही बोलू शकता. त्या टायमाला इथे सायली रविराजांना फोन करते आणि बोलवते. त्या टायमाला सायली अर्जुनला फोन करते आणि बोलते की तुम्ही लवकरात लवकर रविराजांना घेऊन या कारण की इथे मधुभाऊंची तब्येत क्रिटिकल नाही तर त्यांची तब्येत सुधारत आहे का ते डॉक्टर पण बोलले. ते अर्जुनला समजत नाही की तू बोलायला लागतं की मधुभाऊ तुझ्याशी बोलत तुझ्याशी बोलायचं आहे पण ते रविराजांना बोलून त्यांना काय ते सांगतील. इथे सायली बोलायला लागते काय पण असू द्या तुम्ही इथे रविराजांना लवकरात लवकर घेऊन या. अर्जुन इथे बोलायला लागतो तू बिलकुल चिंता करू नको मी रविराजांकडे जातो आणि ते अर्जुन रविराजांकडे जातो आणि तो सांगायला लागतो की मधुभाऊ शुद्धीवर आले आहेत आणि तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तो इथे रविराजांना कळत नाही की मधुभाऊला माझ्याशी काय बोलायचं आहे. ते अर्जुन बोलायला लागतो की ते काय कळत नाही तुम्ही लवकर फायनली तुम्ही तिकडे चला त्यांना काहीतरी तुमच्याशी बोलायचं. आणि इथे रविराज आणि प्रतिमा तिकडे निघण्यासाठी निघतात. प्रतिमा रविराजांना बोलायला लागते की मी पण तुमच्यावर येते कारण की मला पण मधुभाऊंशी भेटायचं आहे की बरेच दिवस झाले मी मधुभाऊंना पाहिलं नाही मला पण त्यांची तब्येत पाहायची आहे. मला त्यांना विचारायचं आहे की तन्वीच्या संस्कारात एवढं काय कमी पडलं की त्यामुळे ती अशी वागते आणि ते आश्रमात असताना अशीच वागायची ते मला विचारायचं आहे. त्यानंतर अर्जुन रविराज प्रतिमा ते सगळे हॉस्पिटलमध्ये जायला येते. त्यानंतर इथं हॉस्पिटलमध्ये सगळे जमा होतात. त्यांना कळत नाही की मधुभाऊने रविराजांना का बोलवलं आहे आणि त्यांना भेटून त्यांना काय सांगायचं आहे. ते रविराजांच्या मनात शंका असते की मधुभाऊने मला का बोलवलं आहे त्यांना मला काय सांगायचं आहे. ते अर्जुनला पण विचार पडत असतो की मधुभाऊ जे पण सांगणार नाही ते मला सांगतील सायलीला सांगतील पण ते आता रविराजांना काय सांगणार आहेत ते त्याला आता विचार पडलेला असतो. आणि अर्जुन डॉक्टरांची भेट घेतो आणि मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल बोलतो. तेव्हा इथे डॉक्टर सांगायला लागतात की त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा आता सुधारलेली आहे. इथे फायनली आता रविराज आतमध्ये आले असतात आणि सगळे डॉक्टर त्यांना सगळ्यांना सांगतात की तुम्ही बाहेर जावा तर इथे फक्त रविराज आणि मधुभाऊच राहतील. ते नागराजला कळलेलं असतं की मधुभाऊंना शुद्धीवर आले आणि ते आता रविराजांशी काहीतरी बोलणार आहे आणि त्याला वाटत असतं की आता मधुभाऊ आता माझ्याबद्दलच पहिला काहीतरी सांगतील. आणि खरी बघायला गेलं तर मधुभाऊंना सांगायचं असतं ते लोखंडे परिवार आणि सायलीच्या आई वडिलांबद्दल. त्यानंतर इथे नागराज महिपंतला कॉल करतो आणि बोलतो की आता हा म्हातारा शुद्धीवर आला आणि तो आता माझ्याबद्दल काय तरी सांगेल आणि त्यानंतर तुम्ही पण अडकाल. नागराज महिपंतला सांगायला लागतो की तो म्हातारा थोबाड खोलायच्या आधी आपल्या माणसाला तिथे पाठवा. तिथे महिपंत सांगायला लागतो हे तू अगोदर सांगायचं ना. ते नागराज बोलायला लागतो काय पण करून तुम्ही तुमच्या माणसाला तिकडे पाठवा. ते महिपंतची माणसं हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असतात. ते प्रियाला पण समजलं असतं की आता हा म्हातारा काय सांगणार. ती पण विचार करत असते आणि फायनली तो क्षण आला. विराज हे वर आलेले आणि ते उठून बसलेले आहेत. मधुभाऊ हातात एक फोटो घेऊन बसलेला असतात आणि त्याबद्दल रविराजांना सांगायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे रविराज बोलतात की मधुभाऊ तुम्ही बरे आहात ना. तर इथे मधुभाऊ बोलतात की जोपर्यंत मी बरा आहे तोपर्यंत मला तुम्हाला मधुभाऊ सांगायला लागतात की जोपर्यंत मी बरा आहे तोपर्यंत मला तुम्हाला काय ते सत्य सांगायचं आहे. इथे मधुभाऊ सांगायला लागतात की मला सायलीच्या आई वडिलांचं सत्य समजलं होतं आणि त्यानंतर मला इथे सत्य जाणून नये म्हणून मला इथे हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेलं होतं. तेव्हा रविराज बोलले मधुभाऊ रविराजांना बोलतात ते जे आता लोखंडे परिवार आलाय ना ते बबली करतंय
ते खरं ते सायलीचे आई वडील नाही आहेत. तेव्हा रविराज बोलायला लागतात, हे कसं शक्य आहे? जी तुमची प्रिय आहे ना, तिला आम्ही बालसुधार गृहामधून आणलं होतं आणि ती तुमची खरी तन्वी नाही आहे. तुमची खरी तन्वी सायली आहे. तर इथे रविराज बोलायला लागतं, हे कसं शक्य आहे? मधुभाऊ सांगायला लागतात की जेव्हा प्रिया ही आश्रमात आली होती त्या अगोदर ती चोऱ्या माऱ्या करायची, म्हणून तिला बालसुधार गृहामध्ये ठेवलं गेलं होतं. आणि सायली बघायला गेलो होतं, अपघात घडून ती आश्रमात आली होती. त्यानंतर ती गाठोडं पाहिल्यानंतर तिला समजलं की ती तुमचीच मुलगी आहे. त्या गाठोड्यात जे सत्य आहे ना, त्या गाठोड्यात असलेला फोटो तो तुमच्या तन्वीचा फोटो आहे. तो तन्वीचा फोटो लहानपणीचा आहे. मधुभाऊ सांगायला लागतात सायलीच्या जीवाला पण धोका आहे. आणि ते रविराज सांगायला लागतात सायलीचा जीवाला धोका कोणापासून? तर मधुभाऊ सांगायला लागतात. आणि मधुभाऊ सांगतात की सायली तुमची मुलगी आहे, हे कोणाला कळू नये म्हणून कोणीही घातपात करण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून मी तुम्हाला एकांतात बोलवलं आहे. घातपात करण्यासाठी एक माणूस नसून तो महिपन सारखा माणूस असावा असं मला वाटतंय. महिपन कशासाठी हे करतोय ते तुम्ही शोधून काढा. आणि आता मधुभाऊनी रविराजांना खूप मोठी माहिती सांगितली आणि त्यांना त्यांच्यावर जबाबदारीही दिली आहे. आता रविराज बाहेर आले तेव्हा इथे सायली रविराजांना बोलते, तुम्हाला मधुभाऊनी काय सांगितलं? तेव्हा इथे रविराज सांगायला लागतात की जे पण सांगितलं ते खूप महाभयंकर आहे, पण वेळ आली तर मी तुला काय ते सांगेन. सगळं सांगितल्यानंतर रविराज पुन्हा एकदा बेशुद्ध पडतात. पण आता मधुभाऊनी खूप मोठी बातमी दिलीच आहे आणि ही सगळी माहिती मिळतात रविराज काय नाही घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.